वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुली करताना त्यात पारदर्शकता राहत नाही। काही वेळा ट्रॅफिक पोलिसांशी चालक हुज्जत घालतात। एवढंच नाही तर विलास शिंदेंसारखे प्रकार घडून ट्रॅफिक पोलिसांचा जीव जातो। चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांना आळा बसावा यासाठी मुंबईत ई-चलान सुरू करण्यात आले। मुंबईत उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याचा वापर करून मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीस हे ई-चलान स्वरूपात कारवाई करणार आहेत। कशी केली जाते ही कारवाई त्याबाबत सांगतात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। मुंबईत लावण्यात आलेल्या 4717 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आता ई-चलन कारवाईला सुरुवात केलेली आहे। ही कारवाई कशी असते हे दाखवण्याकरता G24ची टीम थेट तुम्हाला मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या वॉर रूममध्ये जे मल्टीमीडिया सेंटर आहे त्या ठिकाणी घेऊन आलेली आहे। आपल्यासोबत पिंगळे साहेब आहेत। आपण पिंगळे साहेबांना विचारूयात की पिंगळे साहेब, कशा पद्धतीनं ही संपूर्ण कारवाई होते? कारण का लोकांना फक्त ई-चलन एवढंच माहिती आहे, पण ही कारवाई कशी केली जाते हे लोकांना माहीत नाही। आपण काय सांगाल? मला झोन 1 दिलेला आहे, तर झोन 1मध्ये मी मंत्रालय कॅमेरा ओपन केलेला आहे। तर ह्यामध्ये जी स्टॉप लाईन आहे त्या स्टॉप लाईनच्या पुढे जी वाहनं आलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई करायची आता। तर त्याकरता मला पूर्ण बॅकग्राऊंडवाला एक फ़ोटो घ्यायचा आहे। त्याकरता बॅकग्राऊंडवाला फ़ोटो घेण्याकरता हा एक फ़ोटो काढलेला आहे मी। नंतर आता मला झूमिंग करायचं आहे। झूमिंग करून त्यांचे नंबर प्लेट घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने यांचे नंबर प्लेट आल्यामुळे ह्यांनी काय गुन्हा केलेला आहे त्याबद्दल माहिती मिळते। मोते साहेब, तुम्हाला तुमच्या कॅप्चरिंग विभाग जो आहे त्याने तुम्हाला 2 फोटो पाठवलेले आहेत। त्या फोटोच्या माध्यमातून तुम्ही कशी कारवाई करता? गाडी नंबर काय आहे, त्याचं नाव काय, तो गुन्हा त्यांनी किती तारखेला केला, किती वाजता केला, तो त्याला त्यांच्या मोबाईलवरती नंबर गेला जातो आणि चलन अशा प्रकारे जनरेट होतं। चलन जनरेट झाल्यानंतर त्यांना एक लिंक जाते। त्या लिंकवरती त्यांनी कोणत्या प्रकारे केलेला आहे, गुन्हा कोणत्या प्रकारचा केला आहे त्याचा एव्हिडन्स म्हणून आम्ही दोन्ही फोटो पाठवलेले आहे। ते फोटो त्यांना तिकडे दिसतात, मोबाईलवरती त्या ऑफेंडरला दिसतात। मुंबईमध्ये या संपूर्ण जे वाहतुकी नियम मोडणारे जे चालक आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा, त्याच पद्धतीनं ट्रॅफिक पोलिसांमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो कुठेतरी कमी व्हावा, पारदर्शकता यावी। त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो कॅशलेस ठेवलेला आहे। जवळ एक कॅश पॉईंट बनवून आलेले, त्या ठिकाणी तुम्ही पैसे भरू शकता किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन मार्फत तुम्ही पैसे भरू शकता। अशा पद्धतीनं मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ही संपूर्ण ई-चलन जी कारवाई आहे ती उभी केलेली आहे। खऱ्या अर्थानं मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे जे लागले आहेत मुंबईमध्ये त्याचा वापर करून मुंबई हायटेक आहे हे दाखवून दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह अजित मांढरे, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।